कोडोलीमध्ये अद्ययावत बसस्थानक उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या निधीतून 1,12,00,000 रुपये खर्चून या ठिकाणी बसस्थानक उभारण्यात आलंय। या बसस्थानकाचं अद्याप अधिकृत लोकार्पण झालेलं नाही। त्या अगोदरच बसस्थानकाला गळती लागलीय। या गळतीमुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। त्याचबरोबर नव्यानं बसवलेल्या पत्र्यांना चढलेला गंज, स्वच्छतागृहाच्या परिसरातील दुर्गंधी, पावसामुळे भिंती भिजून गिलावा ढासळणं या असुविधांसह रात्रीच्या वेळी बसस्थानक मद्यपींचा अड्डा बनत असल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं एसटी प्रशासनाचं लक्ष वेधलंय। एसटी प्रशासनानं बसस्थानकातील गैरसोयी दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देणारं निवेदन वाहतूक नियंत्रकांना सादर करण्यात आलंय। कोडोली गावामध्ये गेली 2 वर्षे झालं बसस्थानकाचं काम केलेलं आहे। अंदाजे 2 कोटी रुपये खर्च करून सुद्धा या बसस्थानकामध्ये गळती चालू झालेली आहे। प्रवाशांना बसायला जागा नाही, प्रवाशांना बाथरूमची सोय नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि याची राज्य परिवहन महामंडळाने तातडीने चौकशी करावी आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी। निवेदन सादर करताना जिल्हा उपाध्यक्ष आदिक जाधव, संदीप जाधव, समीर शेख, युवराज गोसावी, रोशन काळे, ओमकार गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।